हॅलो फ्रेंड्स, डॉक्टर चेतना हियर. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची भरपूर सारी काळजी घ्यायची आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस खूप वाढणार आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये अननेसेसरी घराबाहेर पडू नका. दुपारी 2च्या दरम्यान सूर्याची किरणं असतात ती अतिशय प्रखर तीव्रतेने पोचत असतात आपल्या जमिनीवरती, आपल्या पृथ्वीवरती. तर त्या 2च्या दरम्यानचा जो कालावधी असतो ना, या कालावधीमध्ये तर अतिशय उष्णता वाढत असते. सो 12 ते 4 हा टाईम तुम्हाला टोटल बाहेर पडण्यासाठी अवॉइड करायचा आहे. इन केस तुम्हाला काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही प्रॉपर सनकोट वेअर करू शकता. सनस्क्रीन लोशनचा यूज करा आणि तुम्ही चांगल्या क्वालिटीचे गॉगल पण वेअर करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीची वॉटर लेवल मेंटेन करायची आहे. तुमची बॉडी हायड्रेट असणं खूप गरजेचं आहे. कारण आपला जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम जातो त्याच्यामधून आपल्या शरीराबाहेर पाणी आणि आपल्या शरीरातले अत्यावश्यक जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते बाहेर टाकले जातात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातली इलेक्ट्रोलाइटची कमतरता जाणवते. आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. सो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे. पाणी प्यायचं आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम असतील, डेझर्ट्स असतील किंवा इतर काही जी थंड पेय आहेत ती जास्त प्रमाणामध्ये प्यायची, किंवा फ्रूट ज्यूस आहेत हे पण तुमच्याकडून जास्त प्रमाणामध्ये पिलं जातं. पण हे सगळं पीत असताना लक्षात ठेवा की हे जे कोल्ड्रिंक्स आहेत किंवा जे काही फ्रूट ज्यूस आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त असतं, जे तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरी देतं, जे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत करणार आहे. आणि जे कोल्ड्रिंक्स वगैरे जे असतात ते कार्बोनेटेड ड्रिंक असतात, जे तुमच्या युरिनचा, तुमच्या ब्लडचा pH कमी करायला मदत करतात. त्याच्यामुळे तुमचे ब्लड, तुमची युरिन जास्तीत जास्त ॲसिडिक होत असते. सो हे तुमच्या शरीरासाठी नक्कीच हार्मफुल आहे. सो प्रिफर करा, तुम्हाला जर बॉडी हायड्रेट ठेवायची असेल तर आपल्या घरातील थंड नॉर्मल जे पाणी आहे ते तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये पिऊ शकता. जास्तीत जास्त आपण लिंबू सरबतसुद्धा प्रेफर करतो या दिवसामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे का की चहापेक्षा लिंबू सरबतमध्ये आपण साखर जास्त यूज करतो. त्यामुळे चहापेक्षाही लिंबू सरबतमधून आपल्याला आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त साखर जात असते. सो या सगळ्या गोष्टीचा विचार करून अननेसेसरी तुम्हाला असे कोल्ड्रिंक्स वगैरे किंवा जे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, हे सगळे ड्रिंक्स आहेत ना, हे तुम्हाला टोटली अवॉइड करायचे असेल. फ्रूट ज्यूस जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो विदाऊट शुगरचा घ्या, किंवा ओरिजिनल जी फळं आहेत ती ओरिजिनल फॉर्ममध्ये कशी खाता येईल ना याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा. फ्रूट ज्यूस न करता तुम्ही आहे असे फळं खायची आहेत. किंवा बऱ्याचदा तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यानंतर तुम्ही ORS सॅचेट्ससारखे लिक्विड, ORS सॅचेट पाण्यामध्ये टाकून त्याचं लिक्विड ड्रिंक तुम्ही पीत असता. पण ऑलरेडी तुम्ही जर किडनीचे पेशंट्स आहात, तुम्हाला जर ब्लड प्रेशर आहे, तर तिथे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या किंवा कोचच्या सल्ल्यानेच असे ORS सॅचेट्सचा प्रयोग करायचा आहे. अन्यथा अननेसेसरी ORS सॅचेटसुद्धा घ्यायचं नाही. ते सुद्धा विनाकारण तुमच्या शरीरावरती अपायकारक ठरू शकतं. सो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. जे काही तुम्ही इंटेक करणार आहे ते प्रॉपर तुमच्या डॉक्टरांच्या किंवा कोचच्या सल्ल्यानेच सगळ्या गोष्टीचा इंटेक करायचा आहे. आणि भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा इंटेक करायचा आहे, जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहणार आहे. पुरेशी झोप घ्या, हलकाच आहार घ्या, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डायजेशनचे खूप इश्यू होतात. थोडं जरी खाल्लं तरी अपचन होतं, पोट गडगडायला सुरुवात होते, लूज मोशन सुरू होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला तुमचा उन्हाळा आहे तो चांगल्या पद्धतीने कवर करायचा आहे. चांगल्या पद्धतीनं हेल्दी राहण्याचा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. भेटूया पुन्हा नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.